बघा प्लेनचे इक्वेशन्स लिहिले आपण 5 डिफरंट सिच्युएशन मध्ये. त्याला मी काही रिपीट करणार नाही आता, बरोबर नाही तर त्याच्यात उरलेला टाइम चाललं जाईल. आता आपल्याला पुढचं गोष्ट शिकायची, दोन प्लेन मधला अँगल काढायचा. थोडासा विचार करा, माझ्याकडे दोन प्लेन आहेत, त्या दोन प्लेन मध्ये नरवडे माझ्याकडे दोन प्लेन आहेत, त्या दोन प्लेन मधला मला अँगल फाइंड आउट करायचा आहे. तर मी कसा करतो? आता हे दोन प्लेन आहेत, बरोबर आहे, हे दोन प्लेन परपेंडिक्युलर असतील किंवा पॅरलल असतील तर सिच्युएशन खूप क्लिअर आहे. सिच्युएशन खूप क्लिअर आहे. कशी क्लिअर आहे सांगतो. पण सगळ्यात पहिले मला हे सांगा की हे एक प्लेन आहे, हा एक दुसरा प्लेन आहे, ह्यांच्यामधला मला अँगल फाइंड आउट करायचा. तर काय डोकं लावते ना बाबा, कोणतं इन्स्ट्रुमेंट आहे आपल्याकडे असं की हा अँगल मोजते. आता इथं पण दोन अँगल तयार होतात दोन प्लेनच्या मध्ये. तर पहिली तर गोष्ट लक्षात घ्या की आपण ऑब्ट्यूस अँगल मानतच नाही प्लेनचा. प्लेन मध्ये आपण ऑब्ट्यूस ॲक्यूटच अँगल धरतो. त्याचं कारण आहे की तुम्ही प्लेन कधी दोन्ही एकमेकांना इंटरसेक्ट करायचे, दोन अँगल बनतील, त्याच्यामधलं तुम्ही अक्यूट अँगलच नेहमी फाइंड आउट करणार. पण तो करणार कसा, कसा डिफाईन केलाय त्याला. दोन प्लेन मधल्या अँगल फाइंड आउट करण्यासाठी कुणाची मदत घेतलेली आहे? बघा डेफिनेशन काय आहे दोन प्लेन मधल्या अँगलची. दोन प्लेन मधला अँगल, आता दोन प्लेन आहेत म्हणजे दोन प्लेन तर पाहिजे. एक घेतला r बार डॉट n1 बार इज इक्वल टू d1. आठवतं का प्लेनचं इक्वेशन? सगळ्यात पहिलं दुसरा प्लेन r बार डॉट n2 बार इज इक्वल टू d2. दोन प्लेन आहेत, ह्या दोन प्लेन मधला अँगल काढायचा आहे. कवी असं डिफाईन करतात अँगलला बिटवीन टू प्लेन्स. त्यांचं म्हणणं आहे की दोन प्लेन मधला अँगल डिफाईन करण्यासाठी आपण एक काम करूयात, आपण त्या दोघां प्लेनचे इक्वेशन म्हणजे नॉर्मल तुमच्याकडे असतीलच, तर ते दोघांच्या नॉर्मलनं एकमेकांसोबत जो अँगल बनवलाय तो प्लेन मधला अँगल आहे असं आपण डिफाईन करून म्हणूया. लक्षात आलं का? म्हणजे प्लेन ज्यावेळेस इंटरसेक्ट होतील त्यांच्या जेवढे पॉसिबल अँगल्स बनू शकतील तेवढेच पॉसिबल अँगल त्यांनी असोसिएट केले नॉर्मलच्या सोबतच्या अँगल सोबत. कळतंय का तुम्हाला? म्हणजे नॉर्मल म्हणजे काय असते, प्लेनला परपेंडिक्युलर असणारा वेक्टर. मला ह्या दोन प्लेन मधला अँगल फाइंड आउट करायचा आहे. तर तुम्ही म्हणता हा अँगल मी कसा फाइंड आउट करू? बर ह्या दोन प्लेन मधला अँगल काढायचा आपल्याला. मग ते काय म्हणतात, तुम्ही काय करा, ह्याचा परपेंडिक्युलर घ्या आणि ह्या वेक्टरचा परपेंडिक्युलर घ्या. त्या दोघांमध्ये जो अँगल फॉर्म होतो दॅट इज द अँगल बिटवीन टू प्लेन्स. मग डेफिनेशन काय तयार झाली? दोन प्लेन मधला अँगल म्हणजे त्या दोन प्लेनच्या नॉर्मलनं बनवलेला अँगल. पटतंय का? मग जर तुमच्याकडे दोन प्लेनचे इक्वेशन दिलेले आहेत तर r बार डॉट n1 बार इज इक्वल टू d1. नॉर्मल इक्वेशन काय असतं प्लेनचा? r बार डॉट n बार इज इक्वल टू a बार डॉट n बार. म्हणजे त्याला आपण लिहितो r बार डॉट n बार इज इक्वल टू d. हे प्लेनचे इक्वेशन लिहितो, याच्यामध्ये n बार काय असतो? नॉर्मल टू द प्लेन. ज्यावेळेस दोन प्लेनचे इक्वेशन दिले त्यावेळेस तुमच्याकडे काय असणार आहे? अँगल बिटवीन प्लेन is defined as angle between their normals. नॉर्मल इंटरसेक्टच होणार ऑब्विसली. त्यांच्यामधला अँगल म्हणजे इंटरसेक्ट झाल्याशिवाय कसं आहे? बरं हे मग अँगल बिटवीन टू प्लेन्स इज नथिंग बट अँगल बिटवीन देअर नॉर्मल. म्हणजे आता इथं नॉर्मल कोण आहे? n1 बार. मग n1 बार आणि n2 बार मधला अँगल काढायचा. पण आता n1 बार आणि n2 बार काय दोन वेक्टर्स आहेत. मग दोन वेक्टर मधला अँगल तर काढता येतो डॉट प्रोडक्टचा यूज करून. म्हणजे तुम्ही काय करणार? n1 बार डॉट n2 बार इज इक्वल्स टू n1 बारचा मॅग्निट्यूड n2 बारचा मॅग्निट्यूड इनटू cos थीटा. म्हणजे तुमचा cos थीटा काय आला रे? n1 बार डॉट n2 बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ n1 बार मॅग्निट्यूड ऑफ n2 बार. कळते? बघा बघा त्यांनी डेफिनेशन मध्ये अक्यूट अँगल म्हणलेले आहे. अक्यूट अँगल बिटवीन प्लेन. कारण दोन प्लेन इंटरसेक्ट होत आहेत त्यावेळेस त्यांचं म्हणणं काय, आपण फक्त अक्यूट अँगलच कन्सिडर करू, ऑब्ट्यूसची गरज नाही. तुम्हाला असं जरी दिसत असेल दोन प्लेन मधला अँगल ऑब्ट्यूस आहे, कळते का, तरी पण त्यावेळेस तुम्ही नॉर्मल कोणते घेणार? नॉर्मल कोणते घेणार? ज्या इकडून तिथे निघतीलच ना, जे अक्यूट अँगल बनवते त्या घेणार.
लक्षात येते का? मग तुम्ही ॲक्यूट अँगल घेताय म्हणून यांनी याला काय केलं, मॉड मध्ये टाकून दिलं. कारण कॉस थिटाची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली तर तुमचं ऑब्ट्यूज कडे सेकंड क्वाड्रंट मध्ये अँगल चालले जाईल, म्हणून त्यांनी काय केलं, याला मॉड टाकून दिलं. मग याच्यामध्ये हे किती सोपं झालं रे. मग आता मला सांगा, जर दोन प्लेन परपेंडिक्युलर असतील, दोन प्लेन परपेंडिक्युलर असतील म्हणजे cos 90 काय झालं, 0. त्यांच्यामधला अँगल 0 झाला ना, cos 90 0 झालं. मग डिनॉमिनेटर इकडे चालले गेलं. म्हणजे इफ टू प्लेन्स आर परपेंडिक्युलर then n1 बार डॉट n2 बार काय होणार, 0 होणार. आणि दोन प्लेन पॅरलल असतील तर त्यांच्यातला अँगल काय होतो, 0 होऊन जातो. म्हणजे n1 बार n2 बार काय होणार, n1 इक्वल होऊन जाईल. n1 पण ती लिहायची गरज नाही, कारण कंडिशन ही विचारतात ना क्वेश्चन सॉल्व्ह करताना की दोन प्लेन परपेंडिक्युलर आहेत, काहीतरी फाइंड आउट करा. लक्षात येते का, कळते? मग अँगल बिटवीन टू प्लेन्स इज डिफाइंड एज द अॅक्यूट अँगल बिटवीन देअर नॉर्मल. लक्षात ठेवा, हे वाक्य लक्षात ठेवा. अँगल बिटवीन टू प्लेन्स इज डिफाइंड एज द अॅक्यूट अँगल बिटवीन देअर नॉर्मल्स. आता काय करायचं आपल्याला, अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन, अँगल बिटवीन लाईन आणि प्लेन. आता प्लेन मधला अँगल डिफाइन केला. आता काय करायचंय, लाईन आणि प्लेन मधला अँगल डिफाइन करायचा. हा तुमचा प्लेन आहे आणि ही तुमची लाईन आहे. ह्या लाईननं ह्या प्लेन सोबत किती डिग्रीचा अँगल बनवलेला आहे. तर हा तुम्ही कसा डिफाइन करणार, तर ते परत म्हणतात, काय म्हणतात की तुम्ही काय करा. आता मी तुम्हाला चित्र काढून दाखवतो. समजा तुमच्याकडे हा प्लेन आहे, बरोबर आहे, आणि ही तुमची लाईन आहे, अशी गिवत आहे किंवा तिरपी गिवत आहे, बरोबर आहे, ही तुमची लाईन आहे. आता हा अँगल तुम्हाला फाइंड आउट करायचा साधारणतः प्लेन सोबत बनवलेला. मग हा अँगल कसा डिफाइन केलेला आहे, ते काय म्हणतात की जर तुम्हाला हा अँगल फाइंड आउट करायचा आहे तर प्लेनचं इक्वेशन म्हणजे प्लेनला नॉर्मल असणार आहे तुमच्याकडे, बरोबर आहे. मग नॉर्मल आणि लाईनच्या मध्ये जो अँगल तयार झालेला आहे, नॉर्मल आणि इकडे बघा रे, तुम्हाला कोणाचा अँगल काढायचा आहे, लाईन आणि प्लेनच्या मधला. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली हा अँगल पाहिजे की नाही. मग हा अँगल कसा डिफाइन केलाय, जर तुम्ही ह्या आता ऑब्वियसली लाईन आहे तुमची प्लेनला इंटरसेक्ट करते, म्हणजे त्या प्लेनच्या नॉर्मलला सुद्धा ती इंटरसेक्ट करणार. मग लाईन आणि नॉर्मल जिथे इंटरसेक्ट होतीये तो अँगल झाला थीटा. तर उरलेला अँगल काय झाला, कॉम्प्लिमेंटरी ऑफ दॅट अँगल 90 मायनस थीटा झाला. म्हणजे प्लेन आणि लाईन मधला अँगल काय असणार आहे, नॉर्मल आणि लाईनचा मधला जो अँगल आहे त्यांच्या अँगल फाइंड आउट केल्यानंतर जो कॉम्प्लिमेंटरी असेल तो, अरे बाप लक्ष नाही, ही लाईन आहे, ही लाईन आहे आणि हा प्लेन आहे, या दोघांमधला अँगल काढायचा आहे ना. मग डिफाइन कसा केलाय ते लक्षात घ्या रे. कसा डिफाइन केलाय, लाईन आणि प्लेन मधला अँगल काढायला डायरेक्ट काही नाही आपल्याकडे. का बरं असा का विचार केला बरं, हे पहा, हे काय आहे, r बार डॉट n बार इज इक्वल टू d आहे प्लेन. लाईनचं इक्वेशन काय आहे, r बार इज इक्वल टू a बार प्लस लॅम्बडा b बार. लय जणांचे धाबे जाणले असतील ना का आता, अरे बाप लाईनचं इक्वेशन विसरलो आहे ना. r बार इज इक्वल टू a बार प्लस लॅम्बडा b बार. a बार काय आहे, पोझिशन वेक्टर ऑफ एनी पॉइंट ऑन द लाइन, आणि b बार काय आहे, वेक्टर पॅरलल टू द लाइन, वेक्टर पॅरलल टू द लाइन. आणि मग आपण कोलिनिटीची प्रॉपर्टी वापरून r बार इज इक्वल टू a बार प्लस लॅम्बडा b बार हे लाईनचं इक्वेशन लिहिलं. पहिला फॉर्म आपला, लाईन वरचं एक पॉइंट दिलं, लाईनला पॅरलल वेक्टर दिलेलं आहे, तर लाईनचं इक्वेशन लिहिलं r बार इक्वल टू a बार प्लस. मग आता जर मला ह्या लाईन मधला ज्याचं इक्वेशन हे दिलं, ह्या प्लेन मधला मला अँगल काढायचा आहे, माझं गिफन काय आहे, जे गिफन असेल त्याच्यावरच मी करेल ना. मला माहिती असं म्हणलं तू पहा, त्याला लय मजा वाटते असलं काही बोलले, लक्ष देते, वाटेवर कुठे हिंडत असते. लाईनचं इक्वेशन दिले कुणाल आणि प्लेनचं इक्वेशन दिलेले, मग तुम्ही त्याच्यातलेच कुणाच तरी वापर करून लाईन आणि प्लेन मधला अँगल काढणार की नाही. मग करायचं काय, हे आणि तुम्ही नाश्त्याला पोहे ना खाऊन यायचं बरं, पोहे आले जड पदार्थ बरं का, तुम्ही लगेच झोपून जाते. असं बेकरीचे पदार्थ खायचे नाही सकाळी आणि खायचंच नाही. लेक्चर होतं खातच जाऊ नका. खायचं जे असेल तर निवड नॉर्मल, जेणेकरून तुम्ही अटेन्शन तुमचं क्लिअर राहील. कचून तर खायचंच नाही. हा लक्षात नाही, लय बी भूक लागली तरी बी लक्ष राहत नाही. मग थोडस फक्त दिलाचं दिन एवढं घुमवायचं मनाला.
मग आता तुम्हाला या प्लेनच्या इक्वेशन वरून हा कोण आहे रे? एन बार दिलेला आहे तुमच्याकडे, एन बार असणार आहे. आणि लाईनच्या इक्वेशन मुळे तुमच्या जो लाईनला पॅरलल वेक्टर असणार आहे. म्हणजे लाईनला पॅरलल वेक्टर म्हणजे लाईनलाच रिप्रेझेंट करतो ना एका पद्धतीने. कारण हा जो पॅरलल आहे हा ऍक्च्युअली ह्या नॉर्मल सोबत पण सेम अँगल बनवतो, लाईन सोबत बनवतोय. म्हणजे तुमच्याजवळ जीवन काय काय आलं? लाईनचे इक्वेशन दिले त्याच्यावरून वेक्टर पॅरलल टू लाईन आहे आणि प्लेनचे इक्वेशन दिले त्याच्यावरून नॉर्मल आहे. मग तुम्ही ह्या दोघांचा जर डॉट प्रोडक्ट घेतला कुणाचा? लाईन मध्ये पॅरलल वेक्टर बी बारचा आणि एन बारचा, तर त्याच्यामधून तुम्हाला काय भेटणार आहे? अँगल बिटवीन देम भेटेल की नाही? हा काय थीटा काय? दिस इज द अँगल बिटवीन, ॲक्यूट अँगल बिटवीन ॲक्यूटच असणार आहे ना, कारण इथं 90 तयार होतोय आणि हा जो काही तयार होईल त्याचा कॉम्प्लिमेंटरी इथे असणार आहे. म्हणजे तुम्हाला लाईन आणि प्लेन मधला जो अँगल काढायचा आहे दॅट इज द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ अक्यूट अँगल बिटवीन लाईन अँड नॉर्मल ऑफ द प्लेन. प्लेनचा नॉर्मल आणि लाईनच्या मध्ये जो अँगल तयार झालाय त्याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल तुमचा रिक्वायर्ड अँगल असणार आहे. मग मला सांगा ह्या दोन वेक्टर मधला अँगल तुम्ही कसा डिफाइन करणार? एक एन बार नॉर्मल आहे आणि एक बी बार पॅरलल टू लाईन आहे. हे पोरा या दोघांमधला अँगल तुम्ही कसा डिफाइन करणार? बी एन कॉस थीटा. बरोबर आहे? बरोबर आहे. हा, मग आता मला तुम्ही सांगा जर कॉस थीटा इज इक्वल टू काय होणार? मग बी बार डॉट एन बार डिवायडेड बाय बी एन. बरोबर आहे? बरोबर आहे. मग आता हा जो काही थीटा येईल त्याला 90 मधून तुम्ही वजा केलं की तुम्हाला काय भेटलं? अँगल भेटला की नाही? मग आता मला सांगा तो जो 90 मायनस थीटा असणार आहे, बरोबर आहे? मग तुम्ही काय करू शकता? जर हा थीटा आहे तर हा काय आहे रे? 90 मायनस थीटा आहे, बरोबर आहे? आणि मग काय? अँगल तर भेटला 90 मायनस थीटा. पण जर समजा आपल्याला याला आणखी डायरेक्ट बनवायचं असेल तर कसं बनवू शकतो आपण? म्हणजे कॉस थीटा पहिले काढावं लागेल ना तुम्हाला. बऱ्याचशा कोणाला हाच अँगल वाटेल लाईन आणि प्लेन मधला, जो की आन्सर चुकून जाईल. 90 मधून वजा करावं लागेल ना. थीटा इज द अँगल बिटवीन नॉर्मल ऑफ प्लेन आणि लाईन. बरोबर आहे? मग तुम्हाला जर प्लेन मधला अँगल पाहिजे असेल तर 90 मायनस थीटाच करावं लागेल. त्यांनी आन्सर म्हणजे फॉर्म्युला साइन थीटाचा फॉर्म्युला कावर दिलेला आहे. अच्छा, म्हणजे त्यांनी काय केलं माहिती का? हा ठीक आहे, आपण असं घेतो. त्यांनी काय केलंय याला थीटा म्हटले. हा काय झाला रे? थीटा. एकूण एकच होते. यांनी याला थीटा म्हटलं तर मग हा काय होईल? 90 मायनस थीटा. आणि इथं जो आपण लिहितोय तो काय होईल? कॉस ऑफ 90 मायनस थीटा. म्हणजेच काय होईल? साइन थीटा. मग तुम्ही डायरेक्टली आता काय करू शकता? हे मला माहिती, हे मला म्हणायचं होतं. आता तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म्युला न वापरता हा वापरा ना, साइन थीटा. बी बार साइन थीटा इज इक्वल टू जनरली काय असेल? नॉर्मल बी एन बार आणि लाईन पॅरलल टू वेक्टर पॅरलल टू लाईन बी बार. यांच्यामध्ये डॉट प्रोडक्ट घ्यायचं कॉस थीटा भेटायला पाहिजे. पण तुम्ही त्यांच्या अँगल 90 मायनस थीटा झाला, त्याच्यामुळे तुम्हाला आपण साइन थीटा भेटलं. म्हणजे फॉर्म्युला लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवणार आहे? आता मला सांगा, लाईन आणि प्लेनच्या मधला जो अँगल आहे तो जर फाइंड आउट करायचा असेल तर साइन थीटा इज इक्वल टू नॉर्मल डॉट लाईन वेक्टर पॅरलल टू लाईन डिवाइडेड बाय देअर मॅग्निट्यूड. आणि इथं काय आहे? अँगल बिटवीन प्लेन साठी कॉस थीटा वापरला आणि प्लेन साठी क्लिअर आहे. कोणाच्या मधला अँगल घेणार? जे दोन्ही प्लेनचे नॉर्मली त्यांचा डॉट प्रोडक्ट डिवाइडेड बाय एक्स मॅग्निट्यूड. सोपं आहे का? राहील लक्षात? आणि नेहमी लक्षात ठेवा हे अँगल सगळे ॲक्यूट अँगल्स नेहमी ॲक्यूट घेतले तर ते म्हणून याला सुद्धा हा तर ठीक आहे. ऑप्टिव्ह झाला तर सेकंड क्वाड्रंट मध्ये गेला तर पॉझिटिव्ह जाईल, पण मॉड मध्ये टाकणार. ठीक आहे? हा, मग गरज नाही मॉड मध्ये टाकायची कारण ऑलरेडी पॉझिटिव्ह राहणार. त्याच्यापेक्षा बीएनचं पण मॅग्निट्यूड आहे. अरे बी म्हणजेच मॅग्निट्यूड ऑफ बी बार येड्या. मी जे इथे n1 बार लिहिले त्याच्या जागी मी n1 n2 लिहितो, काय फरक पडणार आहे? कळतंय तुला? इथं मी बी बारचं मॅग्निट्यूड बी लिहिले, त्यांनी बी बार म्हटलेले असं, आणि याला n बार म्हटले मॅग्निट्यूड ऑफ n बार, मी त्याला डायरेक्ट n लिहिले.
स्केलर प्रॉपर्टी. यार प्रॉपर्टी नाही, नोटेशन आहे ना. ए बारचं मॅग्निट्यूड तुम्ही ए न दाखवतात किंवा मॅग्निट्यूड ऑफ ए बार न दाखवतात. हे दोन्ही सेम गोष्टीसाठी वापरलेले नोटेशन आहे. अरे हे माहिती ना, इतके वेळेस वापरलेले ना. मला सांगा, मी ज्यावेळेस ए बार डॉट बी बार लिहित होतो, मी किती वेळेस ए बी कॉस थिटा लिहिलेले. ए म्हणजे काय, मॅग्निट्यूड ऑफ ए बार. काही पुस्तक आले मॅग्निट्यूड ऑफ ए बार असं लिहिते. Yes sir. कळतंय का? Yes sir. आता तुमच्याकडे कंडिशन येणार आहे, कंडिशन ऑफ कोप्लेनरिटी ऑफ टू लाईन्स. दोन लाईन्स कोप्लेनर असण्यासाठीची कंडिशन. आता तुम्ही म्हणता दोन लाईन्स आहेत, त्या जर पॅरलल असतील तर आपोआपच कोप्लेनर असतील की नाही ते? दोन लाईन्स पॅरलल आहेत तर आपोआप कोप्लेनर असतील की नाही? हो सर. तुम्ही म्हणता एक लाईन मी इथं घेतली आणि बाहेर घेतली, पण तुम्ही पॅरलल घेतायत ना, मग ती याच्यामध्ये येऊ शकते की नाही? तुम्ही ज्यावेळेस दोन लाईन घेताय त्यावेळेस त्या एका प्लेन मध्ये जर आणू शकत असेल तर त्यांना कोप्लेनर म्हणणार ना, भले ती स्पेस मध्ये का दिलेली असताना. अनलेस तुम्हाला स्पेस वरती काही काम करायचं नसेल, तुमच्याकडे दोन लाईन आहे, तुम्हाला फक्त चेक करायचं की त्या कोप्लेनर बनू शकतात की नाही. आता एक लाईन अशी आहे आणि एक लाईन परपेंडिक्युलर आहे, बरोबर आहे. तर मग त्या कोप्लेनर असण्याची कंडिशन काय? हे बघा, मुद्दा कसा आहे माहिती का, आपल्याला असं वाटतं, आता मी फक्त हे हातचलाखी केली बरं का, समजून घ्या. माझ्याकडे एक लाईन आहे जी ह्या प्लेन मध्ये आहे, ही बी बार ही लाईन आहे, आणि दुसरी लाईन मी मुद्दाम अशी घेतली, बरोबर आहे. मग मी तुम्हाला काय म्हणतोय, या दोन लाईन एका प्लेन मध्ये आहेत का? तुम्ही काय म्हणणार? नाही म्हणणार की नाही? का बरं नाही म्हणताय तुम्ही? परपेंडिक्युलर स्पेस मध्ये जातो. आता गंमत अशी, तर तीन वेक्टरची गोष्ट नाही करत मी, दोनच लाईनची करतोय. मुद्दा कसा असतो, तुम्ही प्लेन असा तुमच्याकडे नेहमी दोन लाईन एका प्लेनला, नेहमी दोन लाईन एका प्लेनला काय करतात? इंटरसेक्ट. सर ते x आणि y अनलेस त्या नॉन पॅरलल असतील. एक लक्षात घ्या, तुमच्याकडे दोन लाईन्स आहेत, एक तर त्या स्क्यू लाईन्स असू शकतील, तर तुम्ही स्पेस मध्ये विचार करता स्क्यू लाईन्स असू शकतील ना, तर पॅरलल आहेत ना इंटरसेक्टिंग. पण दोन लाईन पॅरलल असतील तर त्यांना तुम्ही एका प्लेन मध्ये आणू शकता. आणि जर दोन लाईन इंटरसेक्टिंग असतील तर त्यांच्यात अँगल 90 चा का असणार, त्यांच्यात अँगल जरी 90 असेल तरी डिस्टन्स बिटवीन देम काय झालं, त्या दोन लाईन इंटरसेक्ट झाल्या म्हणजे त्यांच्यातलं डिस्टन्स 0 झालं की 0. आणि त्यांना तुम्ही काय करू शकताय, एका प्लेन मध्ये आणू शकताय. मी स्क्यू लाईन्सची गोष्ट नाही करते. स्क्यू लाईन्स म्हणलेस तर तुम्ही एका प्लेन मध्ये आणू शकत नाही, कारण त्या दोन वेगवेगळ्या प्लेन मध्ये असं ऑलरेडी समजले जातं. मग दोन लाईन्स बद्दल दोनच गोष्टी होऊ शकतात. एक तर त्या पॅरलल असतील, पॅरलल असलं तर कोप्लेनर असणारच आहे, पण त्या इंटरसेक्टिंग असतील तरी सुद्धा त्या कोप्लेनर आहेत. पण ते असण्यासाठीची कंडिशन तुम्हाला अल्जेब्रिक कंडिशन शोधून काढायची. कळते का? लिहून घेतो. सर ते तुम्ही हा, हे आता लक्षात घ्या. मी फक्त आता एक शेवटचा पॉईंट सांगतोय, त्याच्यानंतर एक पॉईंट राहतो पण तो उद्याच्या स्वतःचा पॉईंट येतो. कोणता पॉईंट? कोप्लेनरिटी ऑफ लाइन्स. कंडिशन फॉर कोप्लेनरिटी ऑफ लाईन. जे व्हिडिओ रेकॉर्डेड बघणार त्यांच्यासाठी सांगतोय ही अक्षर. आपल्याला आता कंडिशन फाइंड आउट करायची, म्हणजे आता तुम्हाला काय राहणार आहे, दोन लाईनचे इक्वेशन दिले राहतील, त्या दोन लाईन पॅरलल असतील तर डोळे झाकून कोप्लेनर. आणि पॅरलल कसं काढणार? जर पॅरलल नसतील, इंटरसेक्टिंग असतील, तर तुम्ही इक्वेशन कसं लिहिणार आहे, r बार इज इक्वल टू a1 बार प्लस लॅम्बडा b1 बार, आणि दुसरं इक्वेशन r बार इज इक्वल टू a2 बार प्लस लॅम्बडा b2 बार. हा जो वेक्टर असतो हा सेम असेल ना, जर कॉमन असतील किंवा एकमेकांच्या मल्टिपल मध्ये असेल, म्हणजे याचे कंपोनंट 1 2 3 असेल तर याचे काहीतरी समजा 3 6 9 अशा पद्धतीने, म्हणजे स्केलर मल्टिपल मध्ये असेल. म्हणजे तुम्हाला दोन वेक्टर्स पॅरलल असतील तर ते कोप्लेनर असणारच आहे, त्याची कंडिशन फाइंड आउट करण्यात काही अर्थ नाही. लक्षात येतंय का? आपण सगळे इंडियन्स दिसेल सारखे, त्याच्या बाहेर गेल्यावर आपल्याला आपण इंडियन आहेत हे प्रूव्ह करण्याची गरज नाही, आपल्या फेस वरून याच्यावरून कळून जाते. मग तसे जी गोष्ट जेन्युइन असते, जी ट्रिवियल असते, तिच्यासाठी कोणी कंडिशन बनवतं का? नाही. मग जी गोष्ट जेन्युइन नाही, ट्रिवियल नाही, काय रे कशाला वगैरे, जी गोष्ट ट्रिवियल नाहीये, जी गोष्ट ट्रिवियल नाही, ट्रिवियल नाहीचा अर्थ काय होतो की तिच्यासाठी तुम्हाला चेक करण्यासाठी काहीतरी कंडिशन काढ. आता जसं सोनं खरेदी करायला जातं, सोनं खरं सोनं आहे का खोटं सोनं आहे का बेंटिक ज्वेलरी आहे,
हे तुम्ही चेक करणार की नाही सोनं घ्यायच्या पहिले, कारण दोघांच्या किमतीमध्ये खूप फरक आहे. मग त्यासाठी काहीतरी क्रायटेरिया असेल, हिरे असतील. आता हिरे ज्यावेळेस तुम्ही खडे घाला, जसं समजा माझ्या हातात मी हे 2 खडे घातलेले, आता हे खडे मार्केटमध्ये तुम्हाला 1000 रुपये कॅरेटने बी भेटतील, 100 रुपये कॅरेट नाही भेटेल. पण ज्याला ओरिजिनल खडा म्हणते तो कसा ओळखणार तुम्ही? मग त्याची काहीतरी क्रायटेरिया असेल ना, कारण खड्याची किंमत 2-2 लाखापर्यंत सुद्धा आहे. लक्षात आलं का? मग ते तुम्हाला कळणार कसं? मी ज्यावेळेस घ्यायला गेलो त्यावेळेस त्याला म्हणलं बाबा हे नागापेक्षा मोती जड होऊ राहिलं म्हणलं. आम्ही ती झाली 30,000 पर्यंत, खडक तू 25,000चा सांगायला म्हणलं. मग याची ऑथेंटिसिटी काय म्हटलं? त्याने सांगितलं तुम्ही विकायला आल्याच्यानंतर तेवढेच पैसे भेटतील, मला सर्टिफिकेट भेटेल, काय त्यांनी ठरवले त्या पद्धतीचे. मग त्यांनी जो क्रायटेरिया ठरवलेला आहे तो त्याची क्वालिटी सांगतो. पण इथं तुम्हाला जर 2 लाईन्स दिलेल्या आहेत आणि त्या 2 लाईन्स कोप्लेनर आहेत हे जर ओळखायचं असेल, तर जर तुमच्याकडे कंडिशन असेल तर तुम्ही ती कंडिशन व्हेरीफाय करा आणि सांगा लाईन कोप्लेनर आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर ह्या 2 लाईन पॅरलल नाहीये पण जर ह्या कोप्लेनर आहेत, मी पहिले काय म्हटलं, जर हे पॅरलल नाही पण कोप्लेनर आहे, मग जर पॅरलल नसताना कोप्लेनर आहे म्हणजे एकच ऑप्शन भेटतो, ते इंटरसेक्टिंग आहे. जर 2 लाईन कोप्लेनर आहे, जर 2 लाईन कोप्लेनर आहेत आणि त्या पॅरलल नाहीये म्हणजे त्या इंटरसेक्टिंगच असतील ना, म्हणजे ते एका प्लेन मध्ये पण पॅरलल नाहीये, एका प्लेन मध्ये पण पॅरलल नाही, म्हणजे कुठे ना कुठे जाऊन इंटरसेक्ट करणार. आणि जर त्या इंटरसेक्ट करणार असतील तर त्यांच्यातलं डिस्टन्स बिटवीन दॅट 2 लाईन, शॉर्टेज डिस्टन्स मस्ट बी 0. म्हणजे 2 लाईन कोप्लेनर आहेत, 2 लाईन कोप्लेनर आहेत, तर त्याच्यासाठीची कंडिशन तुम्ही काय बघणार? त्यांच्यातलं डिस्टन्स 0 असलं पाहिजे. पॅरलल नसताना बघ ना, पॅरलल असलं की कोप्ले जर 2 लाईन्स कोप्लेनर आहेत, पॅरलल नाहीये म्हणजे ते इंटरसेक्टिंग आहे. यस सर. These 2 lines are not parallel. Are not parallel. But Coplanar. if they are coplanar, then lines must be intersecting. त्या इंटरसेक्टिंगच असायला पाहिजे. मान्य आहे का? यस सर. इंटरसेक्टिंगच असणार आहे. यस सर. बरोबर. मग जर 2 लाईन्स इंटरसेक्टिंग आहेत, आपल्याला चेक करायचं त्या कोप्लेनर असेल कंडिशन काय, तर 2 लाईन्स इंटरसेक्टिंग म्हणजे त्यांच्यात शॉर्टेज डिस्टन्स 0 आहे. बरोबर आहे. मग जर डिस्टन्स 0 असेल तर आता तुम्ही मला सांगणार आहेत की डिस्टन्स बिटवीन 2 लाईन्सचा फॉर्म्युला, स्क्यू लाईनचा फॉर्म्युला बघितला होता. काय सांगितलं मी? तुमच्याकडे 2 लाईन्स आहेत, बरोबर आहे. त्या 2 लाईन्स स्क्यू लाईन्स आहेत आणि त्यांच्यामधलं तुम्हाला डिस्टन्स काय असतं? प्रोजेक्शन घेतो की नाही आपण ह्या वेक्टरचं, हे त्या 2 लाईनवरचे पॉइंट्स आहेत, बरोबर आहे. ए बी बार आणि याचा हे दोघांनाही परपेंडिक्युलर आहे. म्हणजे तुम्ही काय करताय, याला जी पॅरलल लाईन आहे b1 बार आणि याला जी पॅरलल आहे b2 बार, त्यांच्या क्रॉस प्रोडक्टचा युनिट वेक्टर घेताय. म्हणजे डिस्टन्स बिटवीन तुम्ही कसं घेतात, जर हा पॉइंट ए आणि हा पॉइंट बी आहे तर तुम्ही काय करता, ए बी बार चं प्रोजेक्शन ऑफ ए बी बार ऑन दिस, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला डिस्टन्स काढायचे, हे डिस्टन्स काय, दिस इज द प्रोजेक्शन ऑफ दिस वेक्टर ऑन दिस, म्हणजे ए बी बार डॉट हा वेक्टर. आता हा वेक्टर तुम्हाला माहित नाही, तुम्ही काय घेतलं, म्हणजे हा वेक्टर म्हणजे काय, b1 बार क्रॉस b2 बार आणि त्याच्या अलॉंग युनिट वेक्टर म्हणजे b1 बार क्रॉस b2 बारचं मॅग्निट्यूड. हे झालं डिस्टन्स. पण आता हे डिस्टन्स 0 आहे म्हणजे ही क्वांटिटी काय होईल, 0 मध्ये जाऊन मिसळून जाईल. म्हणजे डिस्टन्स बिटवीन 2 लाईन्स काय होणार आहे, ह्या लाईनवरचा एक पॉइंट a1, ह्या लाईनवरचा दुसरा पॉइंट ab बार, म्हणजे यांच्यातला a2 बार मायनस a1 बार. ab बार म्हणजे काय, a2 बार मायनस a1 बार, लाईनवरचा एक पॉइंट त्याचा पोझिशन वेक्टर a1 बार, दुसऱ्या पॉइंटवरचा लाईनवरचा पॉइंट a2 बार. ab बार कसं लिहिणार, पोझिशन वेक्टर ऑफ b मायनस पोझिशन वेक्टर ऑफ a, म्हणजे a2 बार मायनस a1 बार आणि त्याचा डॉट प्रोडक्ट पुन्हा सोबत. तर ह्या ज्या 2 लाईन्स आहेत त्यांच्या क्रॉस प्रोडक्ट सोबत b1 बार म्हणजे b1 बार क्रॉस b2 बार. आणि हे जर डॉट प्रोडक्ट 0 येत असेल तर तुम्ही काय म्हणणार, ह्या 2 लाईन्स कोप्लेनर आहेत. म्हणजे ह्या 2 लाईन्स कोप्लेनर असण्याची कंडिशन काय झाली, त्या 2 लाईन्स मध्ये जे 2 पॉइंटचे पोझिशन वेक्टर दिसतात त्यांचं सबट्रॅक्शन करा आणि त्याचा डॉट प्रोडक्ट घ्या, जे 2 लाईन्स ज्या 2 वेक्टरला पॅरलल त्यांच्या क्रॉस प्रोडक्ट सोबत. म्हणजे ही काय झाली, कंडिशन ऑफ कोप्लेनरिटी. बरोबर आहे. पुढे जाऊन आणखी सांगतो, ह्या 2 लाईन्स ज्या आहेत, समजा ह्या 2 लाईन्स आहेत त्या,
हे काही इंटरसेक्ट होत आहे. याला मी म्हटलं r बार इक्वल्स a बार प्लस लॅम्बडा b बार a1 आणि r बार इक्वल्स टू a बार a2 बार प्लस लॅम्बडा b2 बार. बरोबर. ह्या दोन लाईन्स आहेत. म्हणजे ह्या लाईन वरती कुठेतरी a पॉइंट आहे, ह्या लाईन वरती कुठेतरी b पॉइंट आहे, ज्याचा पोझिशन वेक्टर a2 बार आहे, ज्याचा पोझिशन वेक्टर a1 बार आहे. आता कारण की ह्या दोन लाईन एका प्लेन मध्ये म्हणजे एका प्लेनला डिटरमाइन करता येत ना, मग त्या प्लेनचे इक्वेशन तुम्ही लिहू शकता. कसं? प्लेनचे इक्वेशन लिहायला काय लागतं तुमच्याजवळ त्या प्लेनला नॉर्मल पाहिजे. मग ह्या दोन लाईन्स, ही लाईन पॅरलल आहे b2 बारला, ही आहे b1 बारला. बरोबर आहे. मग तुम्ही ह्या लाईन, हे ज्या दोन लाईन ज्या प्लेनला डिटरमाइन करतात त्याचं इक्वेशन कसं लिहिणार? तर हे दोन्ही पॉइंट प्लेन मध्ये आहेत, हे दोन्ही पॉइंट प्लेन मध्ये आहेत. बरोबर आहे. आणि ह्या दोन्हीही लाईन्सला परपेंडिक्युलर वेक्टर कोण असणार आहे? b1 बार क्रॉस b2 बार असणार आहे. म्हणजे हे दोन्ही पॉइंट प्लेन मध्ये आहेत, दोन्हीपैकी कोणताही एक पॉइंट घ्या. आपले लाईन प्लेनचे इक्वेशन काय असतं? r बार मायनस a बार इज इक्वल टू a बार डॉट n बार. आता असतं की नाही? आठवतं का? आपण काय करतो? सॉरी चुकलं. n बार r बार मायनस a बार डॉट n बार इज इक्वल टू 0 आणि मग याला सेपरेट करतो r बार डॉट n बार इक्वल टू n बार. असं प्लेनचं इक्वेशन असतं. मग इथं तुमचा नॉर्मल कोण आहे? b1 बार क्रॉस b2 बार. बरोबर आहे. मग तुमचा हा नॉर्मल आणि लाईन वरचा पॉइंट कोणता घेतला तुम्ही? a बार घ्या, समजा a1 बार घ्या. तर इक्वेशन ऑफ प्लेन which is determined by given two lines. या दोन लाईन्स ज्या प्लेन मध्ये आहेत, given two lines, त्या दोन लाईन्स मुळे जो बनणारा प्लेन आहे किंवा जो तयार होतोय प्लेन, त्या प्लेनला कोणते इक्वेशन रिप्रेझेंट करतं? त्या दोन लाईन वर कोणताही एक पॉइंट घ्या, म्हणजे r बार मायनस a1 बार आणि डॉट काय करतो आपण? नॉर्मल काय? b1 बार क्रॉस b2 बार इज इक्वल टू 0. आता याच्यात फरक काय आहे? ह्याच्यात फरक काय आहे? हे काय दर्शवते? हे कंडिशन ऑफ कोप्लेनॅरिटी दर्शवते, ज्याच्यामध्ये a2 बार मायनस a1 बार तुम्ही केलेले दोन पॉइंटचे पोझिशन वेक्टर सबट्रॅक्शन आहे. इथं काय आहे? प्लेनचे इक्वेशन लिहितो तुम्ही, एक जनरल पॉइंट आहे, त्या r बार मधून तुम्ही a1 बार सबट्रॅक्ट करा आणि a2 बार कोणता बी करा, काही फरक पडणार का नाही. आणि हा काय आहे? b1 बार क्रॉस b2 बार. हा b1 बार आणि b2 बारला नॉर्मल आहे, म्हणजे तो त्या लाईनला पण नॉर्मल असणार आहे, दोन्ही लाईनला त्याच्या प्लेन मध्ये. आणि लाईनला नॉर्मल होती, प्लेनला बी नॉर्मल झालं. नाही कळत आहे? मग आता जर हेच इक्वेशन कार्टेशियन फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर काय करणार ते? समजा प्लेनचं लाईनचे इक्वेशन कार्टेशियन फॉर्म मध्ये लिहिले. आता परत ताण झाला भाऊ. लाईनचे इक्वेशन कार्टेशियन फॉर्म मध्ये काय असतं? x minus a बार प्लस लैम्ब्डा b बार x minus कार्टेशियन में x minus x1 by a1 y minus y1 by b z minus z1 by c. हे लाईनचे इक्वेशन असतं. यस सर. बरोबर आहे. मग आता तुम्ही काय करतायत रे? तुम्ही काय करताय? जर समजा हे लाईनचे इक्वेशन तुम्हाला लिहायचं असेल, तुम्ही कसं लिहिणार लाईनचे इक्वेशन? कसं लिहिणार? एक लाईन होणार a1 b1 c1 आणि दुसरी लाईन होणार x minus x2 y minus a2 y minus y2 c2 b2 z minus z2 c2. बरोबर. हे दोन लाईन्स झाले. जसे इथे दोन लाईन्स दिलेल्या आहेत पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये, तसे ह्या दोन लाईन्स कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलेल्या आहेत. मग आता सेम बघा तुम्ही इथं, हा काय रे? स्केलर ट्रिपल प्रोडक्ट दिसतोय की नाही? मग कंडिशन ऑफ कोप्लेनॅरिटी काय राहील? कंडिशन ऑफ कोप्लेनॅरिटी काय राहील? कोप्लेनॅरिटी ही आहे ना कंडिशन ऑफ कोप्लेनॅरिटी. याला सरळ डिटरमिनंटच्या फॉर्म मध्ये लिहणार. a2 बार मायनस a1 बार म्हणजे काय? ते वेक्टर ज्यांचे डायरेक्शन रेशो हे दिलेले आहेत, म्हणजे त्यांचे कंपोनंट्स आहेत. x2 minus x1. बरोबर आहे का? म्हणजे तुम्ही काय नाही पॉइंटचे कोऑर्डिनेट्स कोणते आहेत? हे डायरेक्शन रेशो b1 बार आणि b2 बारचे. x minus x1 x2 minus x1 होईल ना. a2 बार चे कोऑर्डिनेट्स काय? x2 y2 z2. याचे कोऑर्डिनेट्स काय? x1 y1 z1. याचे कोऑर्डिनेट्स आहेत x1 y1 z1. याचे कोऑर्डिनेट्स आहेत x2 y2 z2. मग तुम्हाला काय भेटणार रे? x2 x2 minus x1 y2 minus y1 z2 minus z1. डिटरमिनंट. आता b1 बार क्रॉस b2 बार. b1 बार म्हणजे वेक्टर पॅरलल टू r बार, ज्याचे डायरेक्शन रेशो दिले a1 b1 c1. म्हणजे काय लिहिणार? a1 b1 c1 a2 b2 c2 इज इक्वल टू 0. म्हणजे लाईनचे इक्वेशन ह्या फॉर्म मध्ये जरी दिलेलं असेल आणि तुम्हाला ह्या दोन लाईन्स कोप्लेनर आहेत की नाही चेक करायचे, तर सिंपली काय करणार?
x2 minus x1 y2 minus y1 z2 minus z1 पहिल्या रो मध्ये a1 b1 c1 दुसऱ्या रो मध्ये a2 b2 c2 तिसऱ्या रो मध्ये इज इक्वल टू 0. डिटरमिनंट जर 0 आला तर ते त्या दोन लाईन्स कोप्लेनर आहेत. कळते? Yes, sir. आणि तेच इक्वेशन कार्टेशियन फॉर्म मध्ये पाहिजे असेल अँड इक्वेशन ऑफ प्लेन डिटरमाइंड बाय टू गिवन लाईन्स, त्या दोन दिलेल्या लाईन्स. तर काय लिहिणार तुम्ही? हे इक्वेशन आहे, हे पण स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे. अगेन काय होणार? फक्त पहिली रो चेंज होणार. काय होणार? तिथं इक्वेशन ऑफ प्लेन असल्यामुळे एक जनरल पॉइंट येईल, x - x1 y - y1 z - z1 a1 b1 c1 आणि a2 b2 c2. बरं, याच्यामध्ये आणखी एक गोष्ट काय होणार रे? तुम्हाला पाहिजे तिथे x2 y2 z2 पण लिहू शकता. का? कारण हा पॉइंट तुम्ही प्लेन वरचा दोन पॉइंट आहेत पैकी एक पॉइंट कोणताही चूज करू शकता. तुम्ही a1 घेतलाय, तुम्ही a2 बाजू घेऊ शकता. कळते? आता याच्यानंतर फक्त एकच पॉइंट राहतो, डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ प्लेन. आणि याच्यावर डिपेंडेंट एक्झाम्पल एक्सरसाइज मध्ये 5 एक एक्झाम्पल आहेत. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण फिनिश करूया. ठीक आहे? म्हणजे उद्या आपला प्लेन संपतो. ठीक आहे? तर हे लिहून घ्या आणि याची उद्या व्यवस्थित रिव्हिजन करा. मी उद्या परत लेक्चरला आल्याच्या नंतर हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित रिपीट करणार आहे. परत एकदा समजून सांगेल आणि मग शेवटचा पॉइंट घेत आणि मग एक्झाम्पल घेऊ. दुसरी क्लास नाही आज.